शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या वक्र दरवाजातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येत आहे. तर विद्युत पायथागृहातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीपात्रात 3400 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरू झाली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून धरण 83.30% इतके भरलं आहे. 28.66 टीएमसी इतकं पाणीसाठा धरणामध्ये निर्माण झाल्याने धरण प्रशासनाकडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे माननीय अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे साहेब, कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता माननीय ज्योती देवकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा मोठ्या प्रकल्पाअंतर्गत वारणा धरणामध्ये आज रोजी 83% पाणीसाठा जमा झालेला आहे. जवळपास 28.66 टीएमसी पाणी समाधानकारकरित्या इथे आपल्याकडे साठवण झालेलं आहे. आता पाण्याची आवक जवळपास 7000 ते 8000च्या दरम्यान असल्यामुळे आपण या अगोदरच पॉवर हाऊस चालू करून 1400 क्युसेक्स डिस्चार्ज आपण वारणा नदीमध्ये सोडत आहोत आणि आज 4:30 वाजता आपण 4 वक्रद्वाराद्वारे 2000 क्युसेक्स पाणी विसर्ग आपण वारणा नदीमध्ये सोडत आहोत. अशा प्रकारे आपण टोटल 3400 क्युसेक्स विसर्ग वारणा नदीमध्ये सोडत आहोत. तरी मी वारणा धरण व्यवस्थापन विभागामार्फत सर्व नदीकाठावरील सर्व गावांना, शेतकरी आणि सर्वांना इशारा सतर्कतेचा इशारा देत आहे.